Hello, once again welcome. This is Advocate Preeti Patwa here in the series of a important Supreme Court judgment on the professional misconduct by an advocate. Today we are going to deal with the case of a Dalal DS versus State Bank of India. Advocate केलेल्या प्रोफेशनल मिसकंडक्ट च्या बाबतच्या सुप्रीम कोर्टच्या महत्वाच्या जजमेंटच्या सिरीज मध्ये आजची जी केस बघणार आहे आपण ती बघणार आहे दलाल डीएस वर्सेस स्टेट बँक ऑफ इंडिया. काय झालेलं बघा या केसमध्ये 3 ॲडव्होकेट ज्याच्यापैकी वन ऑफ द ॲडव्होकेट वॉज द दलाल डीएस यांच्यावरती प्रोफेशनल मिसकंडक्टचा आरोप आहे की त्यांनी आपल्या प्रोफेशनल ड्युटीज फुलफिल केलेल्या नाही आहेत आणि कायम टॅक्टिक्स वापरून आपल्या प्रोफेशनल ड्युटीजना अवॉइड करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, अकॉर्डिंगली बघा त्यांच्यावरती काय झालं, प्रोफेशनल मिसकंडक्टची कंप्लेंट झाली डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि मग नंतर अपील नंतर फायनली डिसिजन मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीनं जे ऍडव्होकेट दलाल डीएस यांना शिक्षा दिलेली होती की त्यांचं नाव रोल ऑफ द ऍडव्होकेट मधनं रिमूव्ह केलेलं होतं, त्या शिक्षेमध्ये आम्ही इंटरफेअर करणार नाही. तीच शिक्षा काय झाली सांगा तर कंटिन्यू राहिली. आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑल ऑफ यू अँड विल डील विथ दिस पर्टिक्युलर केस ऑफ द दलाल डीएस वर्सेस स्टेट बँक ऑफ इंडिया. रोमन वर इंट्रोडक्शन करायचं, रोमन टू केसचं नाव टाकायचं, कॅपिटल ए, फॅक्ट्स ऑफ द केस. काय झालेलं बघा, respondent bank lost a complaint before the Bar Council of Delhi against the appellant advocate, alleging that the appellant and the two other advocates, Mr. B. Singh and D.S. Dalal of Mrs. Singh and Company, were guilty of the serious professional misconduct as they failed to discharge their professional duties and responsibilities entrusted to them. Okay, काय झालं सांगा तर त्यांच्यावरती आरोप लावला तिघांच्या वरती की त्यांनी आपल्या प्रोफेशनल ड्युटीज डिस्चार्ज केलेल्या नाही आहेत प्रॉपरली. ओके, and among that one of the advocate was Dalal DS. The case of the bank was that in 1975 the bank engaged a firm to file a recovery suit for rupees काय झालं बघा तिथं तर 6,12,164 रुपीज. बँकेचा आरोप असा आहे की बँकेने एका फर्मला अपॉइंट केलं, फर्म लॉयरची फर्म कशासाठी तर त्यांच्या 6 लाख रुपयाच्या अमाऊंटच्या रिकव्हरीसाठी. कुणाकडून अमाऊंट रिकव्हर करायचे बघा, फ्रॉम मेसेस दिल्ली फ्लोरिंग प्रायव्हेट लिमिटेड and handed over the case file containing the original and valuable documents. Of course, त्या फर्म कडे लॉयरच्या महत्वाचे डॉक्युमेंट केस फाईल सगळं सबमिट केलं. ओके, द फर्म सबमिटेड अ बिल फॉर फायलिंग द रिकव्हरी सूट which included the professional fees and the other miscellaneous charges. फर्मनं लगेच लॉयरचे फी, मिसलेनियस चार्जेस बिल पाठवलं. On the November 1975, bank paid 11,475 rupees, included 1/3 of the professional fee and miscellaneous charges. ओके, बँकेने लगेच बाबा 11,475 रुपये काय केले तर पाठवून दिले. ओके, इट डिड नॉट इन्फॉर्म द बँक वेदर द सूट वॉज फाइल्ड ऑर नॉट. पण प्रत्यक्ष सूट फाईल झाली की नाही हे त्या लॉयर फर्मनं इन्फॉर्मच केलं नाही. ओके, नंतर बघा काय झालं, डिसेंबर 5, 1975 ला bank wrote a letter to the firm to send a copy of the plaint or a bank would be compelled to withdraw the case from firm. मग शेवटी 12 डिसेंबर काय झालं सांगा तर 5 डिसेंबर 1975 ला बँकेने एक लेटर लिहिलं की बाबा आम्हाला प्लेंटची कॉपी पाठवा, तुम्ही फाईल केलेल्या वकिलांच्या फर्मला लेटर पाठवलं की तुम्ही फाईल केलेल्या प्लेंटची कॉपी पाठवा, नाहीतर आम्हाला तुमच्याकडून केस विड्रॉ करावी लागेल. ओके, मग 15 डिसेंबर 75 ला वन ऑफ द पार्टनर ऑफ द फर्म इन्फॉर्म बँक that the suit was filed. एका पार्टनरला कळवलं की मी सूट फाईल केले 15 डिसेंबरला इन द हाय कोर्ट अँड thereafter the bank kept in the dark about the fate of the case. नंतर पुढे त्या केस बद्दल काय झालं बँकेला काहीच कळवलं नाही. Hence bank engaged the service of Mr. One Arora advocate in order to find out what happened in the suit. शेवटी मग बँकेनं अजून एक वेगळे ऍडव्होकेट दिले मिस्टर अरोरा म्हणून की त्या नेमकं केसमध्ये काय चाललंय चेकआउट करा. ओके, 1977 द बँक वॉज इन्फॉर्म बाय मिस्टर अरोरा ऍडव्होकेट दॅट सूट कधी फाईल झाली 15 डिसेंबर 1975 ला इन द हायकोर्ट आणि 31 जानेवारी 1976 ला इट वॉज रिटन बाय द ओरिजिनल ब्रांच टू द रजिस्ट्री विथ ऑब्जेक्शन्स. काही त्या सूट मधले ऑब्जेक्शन्स काढून सूट परत पाठवलेली आहे असं अरोरांनी कळवलं बँकेला. मिस्टर अरोरा ऍडव्होकेट फर्दर इन्फॉर्म द बँक कधी बघा 31 मार्च 1977 ला मिस्टर अरोरांनी बँकेला आणखीन इन्फॉर्म केलं. काय इन्फॉर्म केलं बघा,
that the entire suit paper book was written to Mr. Singh, advocate of the firm, on 1976 for removing the object, and thereafter the suit was not filed. हे ऑब्जेक्ट करून करेक्ट त्या ऑब्जेक्शन्स ना रिमूव्ह करून परत फाईल करा म्हणून फाईल खाली पाठवलेली सूटचे डॉक्युमेंट्स, पण ते कधीच ऑब्जेक्शन करेक्ट करून सूट परत फाईल झाली नाही तिथं. ओके, बी करायचा, केस बिफोर बार काउन्सिल ऑफ द दिल्ली. हा, मग रिस्पॉन्डंट बँक देअरफॉर काय केलं सांगा तर, क्लेम बिफोर बार काउन्सिल ऑफ दिल्ली की appellant and his associate misappropriated the money paid to them for a court fee, miscellaneous expenses and 1/3 of the professional fee. हा, आमची कोर्ट फी, प्रोफेशनल फी सगळंच मिसअप्रॉप्रिएट केले वकिलांनी त्यांच्या फर्म असं म्हणून आरोप बँकेनं बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे केला ह्या लॉयर फर्म बद्दल. हा, सी पॉइंट काय होते बघा, आरोप त्यांच्यावरती, allegations of the complainant. The complainant therefore काय आरोप आहेत बघा कंप्लेनंटचे, allegations of complainant. सी पॉइंट, complainant therefore claimed that the appellant and his associate were guilty of the professional misconduct as they failed to discharge their professional duty and responsibility entrusted to them by the bank in its capacity as a client. ओके, बँकेच्या टुवर्ड्स म्हणजेच आपल्या क्लायंटच्या टुवर्ड्सच्या प्रोफेशनल ड्युटी ऍडव्होकेट आणि त्यांच्या फर्मनं पूर्ण केल्या नाहीत. इट वॉज फर्दर क्लेम बाय बँक दॅट appellant and associate misappropriated the money paid to them for a court fee, miscellaneous expenses आणि 1/3 of the professional fee. ओके, इव्हन त्यांनी दिलेली कोर्ट फी, प्रोफेशनल फी, एक्सपेन्सेस सगळं मिसअप्रॉप्रिएट केले वकिलांनी. कंप्लेनंट फर्दर स्टेटेड इव्हन द डॉक्युमेंट अँड अदर पेपर हँडेड ओव्हर टू द appellant and associate for filing the suit were not written. इव्हन आमचे डॉक्युमेंट्स पण आम्हाला परत दिले नाही, हाही आरोप बँकेने लावलेला. ओके, सो कंप्लेनंट वॉज ओरिजिनली रजिस्टर्ड विथ द बार काउन्सिल ऑफ दिल्ली. बार काउन्सिल ऑफ दिल्लीकडे रजिस्टर्ड म्हणून त्यांच्याकडे कंप्लेंट झाली. हा, मग ती केस कुणाकडे ट्रान्सफर झाली, डी पॉइंट बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे ट्रान्सफर झाली. ओके, डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ द दिल्ली ट्रान्सफर्ड द केस टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया. ओके, हा, कारण मोर दॅन 1 year ती केस स्टेट बार काउन्सिलकडे पेंडिंग होती म्हणून ती ट्रान्सफर झाली. बार काउन्सिल ऑफ इंडिया इश्यूड अ नोटीस, appellant and his associate were not present on that date. Therefore, fresh notice इश्यू केली. appellant did not present, त्यामुळे ex parte proceeding order झाल्या. Appellant moved an application for setting aside ex parte order which was allowed and केस काय झाली तर adjourn झाली. ex parte वकील हजर न राहिल्यामुळं वन साइडेड निकाल लागला होता, पण तो वन साइडेड निकालाला त्यांनी स्टे मागितलं, स्टे ग्रँट झाला. ओके, की पॉइंट, डिसिजन ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया. बघा, disciplinary committee of the bar council of India held the case against appellant and his associate. प्रूव्ह होते बियॉन्ड डाऊट, हे प्रूव्ह होते की त्यांनी प्रोफेशनल मिसकंडक्ट केलाय. त्यामुळे their names were removed from the roll of the advocate of the bar council of Delhi आणि त्यांची सनद रद्द करा. हा, सनद ग्रँटेड टू देम वर ऑर्डर टू बी विड्रॉन. ओके, मग वकिलांनी काय केलं सांगा तर अपील केली. ओके, EF जो काय पॉइंट होता तिथं, appeal before the Supreme Court. Appellant DS Dalal filed the appeal before Supreme Court, while the associate filed a review petition before Bar Council of India, which is still pending. DS Dalal यांनी सुप्रीम कोर्टात अपील केली, त्यांच्या बाकी असोसिएटनी काय केली तर रिव्ह्यू पिटिशन फाईल केलेली होती. ओके, आणि मग जी पॉइंट, सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिलं बघा, फायनल अपील डिसमिस केली DS दलाल यांची अपील सुप्रीम कोर्टानं, आणि काय सांगितलं सांगा, बार काउन्सिल ऑफ इंडिया बाय ऑर्डर ऑफ 1981 removed his name from the role of advocate of the bar council of the Delhi आणि सनद विड्रॉ केलेली ना, the सनद granted to them withdrawn. This appeal under section 30 of Advocate Act is against the order of Bar Council of India आहे. त्यामुळं from the order sheet of the disciplinary committee of the Bar Council of Delhi and also the order sheet before us, it reveal की respondent throughout tactic adopt केलेले वकिलांनी of non cooperation purposefully त्यांनी काय केलेलं तर नॉन कॉपरेशन केलेलं आहे क्लायंट बरोबर. बाकी दोन वकिलांनी तर रिव्ह्यू पिटिशन केलेलं ना, अपील केलं नव्हतं. त्यामुळे हा निकाल कुणाच्या बद्दल तर सांगा, ऍडव्होकेट DS दलाल बद्दल. सो फायनली मिस्टर DS दलाल आर कन्सर्न, द केस अगेन्स्ट देम वॉज प्रूव्ड बियॉन्ड रिझनेबल डाऊट. केस सिद्ध होते. सो येस, सुप्रीम कोर्ट ऑल्सो सेज their name were removed from the role of the advocate of the Bar Council of Delhi and sanad withdraw. And sanad granted to them have been withdrawn. Okay, so appeal before Supreme Court was by Dalal. Supreme Court had, we have given a thorough consideration to the evidence on the record of the against appellant. आम्ही पूर्ण रेकॉर्ड बघितले, पुरावे बघितले,
आणि आम्हाला असं कुठलंही ग्राउंड दिसत नाही की आम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिजन मध्ये इंटरफेअर करायला पाहिजे. वी सी नो ग्राउंड टू इंटरफेअर विथ द ऑर्डर ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया. वी अग्री विथ द रिझनिंग अँड द कन्क्लुजन देअरवेन. ओके, सो अपील डिसमिस्ड. आणि दलाल डीएस चं नाव त्या वकिलांचं ऍडव्होकेटच्या यादीतून काढून टाकलं, त्यांची सनद रद्द करून टाकलेली होती. ओके, सो I hope you understood this particular case. If you have any doubt, you can ask me.